श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 11वा समास 8वा उपदेश निरूपण। श्रीराम आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडले जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे तरी तो हरी आहे कैसा विचार पहावा ऐसा संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे 24 नामी सहस्रनामी अनंत नामी तो अनामी तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा नाना देवांच्या नाना प्रतिमा लोकपूजिती धरून प्रेमा ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहून विचार तरी सपाविजे पार भ्रमसागराचा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघास उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव। भाविको, मागील समासामध्ये आपण अंतरात्म्याविषयी ऐकलं, माऊलींच्या मुखातून सुंदर असं प्रवचन ऐकलेले। आज दासबोध ग्रंथातील दशक 11 समास 9 यामध्ये उपदेश निरूपणाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी प्राप्त कर्तव्य कर्म करत असताना आपण त्या अंतरात्म्याची ओळख कशी करून घ्यायची, याच्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत असतात, परंतु त्याच्यावरती मात करून आपण आत्मज्ञानापर्यंत कसं पोचायचं याविषयी सुंदर असं निरूपण केलं आहे। भाविक, हे विश्व एक कर्मभूमी आहे, याच्यामध्ये प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागतं, आपली इच्छा असो वा नसो। कर्मविरहित जीवन कोणीही जगू शकत नाही, मग ते आत्मज्ञानी संत असोत अथवा आपल्यासारखे अज्ञानी बद्ध जीव असो, प्रत्येकाला कर्म हे करावंच लागत असतं। मात्र हे कर्म करत असताना जे आत्मज्ञानी संत असतात ते काय करतात तर निर्लेपपणानं हे कर्म करत असतात, म्हणजेच कुठल्याच प्रकारे ते या संसार बंधनामध्ये अडकत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी केलेलं जे कर्म असतं त्यांना कुठल्याच कर्मबंधनामध्ये अडकवत नाहीत। याच्या उलट आपल्यासारखे जे बद्ध जीव असतात हे मात्र हा संसार प्रपंच करत असताना देहानं आणि मनानं दोन्हीही आपण काय करतो तर या संसार प्रपंचामध्येच अडकलेलं असतं, ह्या कर्मामध्येच अडकलेलं असतो। प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कर्म फक्त देहसुखासाठी आणि हा संसार सुखासाठीच घालवलेला असतो आणि म्हणूनच हे सर्व आपणाला कर्म जे असतं ते बंधनकारक ठरत असतं। आणि मग आपली अवस्था काय होते
तर पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयनम, असं आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये हे कर्म आपल्याला अडकवत असतं. आणि मग अशा या दुष्ट चक्रातून आपल्याला कोण बरं सोडवतं? तर आपले जे परमपूज्य जगद्गुरू श्री आहेत, यांच्यासारखे जे संत महात्मे आहेत, हेच आपणाला या कर्मबंधनातून मुक्त करण्याचा जो उपदेश असतो ते करत असतात. मग आपण ज्या वेळेला त्यांच्याकडे जात असतो त्यावेळेला माऊली आपणाला काय सांगतात? तर फक्त दोनच तुम्ही पथ्य पाळा. एक म्हणजे 10 मिनिटाची एकाग्रतेने भक्ती करा, आणि दुसरं म्हणजे स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. आणि मग तुम्ही ही 2 पथ्य पाळा. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, तिथून मला हाक मारा, बघा मी तुमच्या हाकेला ओ देतो की नाही. भाविको, ही 2 पथ्य आहेत. 2 वाक्य आपण पटकन पाठ करू शकतो, कारण आपल्याला वेळच नाही. फक्त 2च वाक्य आहेत. परंतु ते कर्म करत असताना गुरु वाक्य मंत्रमूलम या श्रद्धेनं, या भावनेनं ज्या वेळेला आपण ते जे विचार असतो, जो उपदेश असतो, तो आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचार विचारांच्या माध्यमात ज्या वेळेला आपण आपल्या जीवनात उतरवतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचा परिणाम घडत असतो. आणि म्हणूनच इथे एक मला छोटासा दृष्टांत द्यावा वाटतो. बघा, कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, आणि हे गुरु द्रोणाचार्यांकडे कौरव पांडवादी सगळे शिष्य शिकण्यासाठी जात होते. जसं शस्त्रास्त्र विद्येबरोबर आता आत्मविद्येचं सुद्धा ज्ञान ते करून देत होतं. आणि अशा वेळेला एक दिवस गुरु द्रोणाचार्यांनी ही गुरुकुल सुटण्याच्या वेळेला सर्वच विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या येताना एक गृहपाठ पूर्ण करून या. आता हा गृहपाठ कोणता होता? तर नेहमी खरं बोलावं. हे वाक्य तुम्ही येताना पाठ करून यायचं. बघा, नेहमी खरं बोलावं ह्याला वेळ लागतो का पाठ करायला? नाही, कारण एका क्षणामध्ये आपलं ते पाठ झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी जे विद्यार्थी होते ते सगळे विद्यार्थी ज्या वेळेला गुरुकुलमध्ये आले, त्यावेळेला गुरुदेवाने ज्यावेळेला त्यांना विचारलं की मी काल घालून दिलेला गृहपाठ तुम्ही पूर्ण करून आलात का? एका सुरात सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की होय गुरुदेव, आम्ही तो गृहपाठ पूर्ण केला आहे. मग म्हणून दाखवा. मग एक विद्यार्थी उठत गेले आणि त्यांनी सांगितलं, जो गृहपाठ सांगितलेला असतो तो गृहपाठ त्यांनी वधून दिला की नेहमी खरं बोलावं. आणि ज्या वेळेला धर्मराजाची वेळ आली, त्यावेळेला मात्र धर्मराजाने अतिशय विनम्र भावनेने सद्गुरूंना सांगितलं की गुरुदेव, माझं ते वाक्य पाठ झालेलं नाही. भाविको, एक वाक्य पाठ करायला सगळ्या मुलांनी एका दिवसात पाठ केलं, परंतु तेच वाक्य पाठ करायला एका दिवसात जमलं नाही धर्मराजांना. मग पुढे 2रा दिवस गेला, 3रा दिवस गेला, 4था दिवस गेला. दररोज गुरुदेव त्यांना विचारत होते की बा धर्मराजा, हे वाक्य तू पाठ केलास का? तर ते नाही म्हणून सांगत होते. असं करता करता 15 दिवस गेले, महिना गेला, 4 महिन्याचा कालावधी उलटून गेला. दररोज विचारत होते, परंतु त्यांच्याकडून नाही म्हणून उत्तर देत. आणि मग एक दिवस ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना विचारलं की बा धर्मा, हे वाक्य तू पाठ करून आलास काय? तर त्यांनी सांगितलं की होय गुरुदेव, पाठ करून आले. मग म्हटले म्हणून दाखव. त्यांनी म्हणून दाखवलं की नेहमी खरं बोलावं. आता हे वाक्य पाठ करायला गुरुदेवाने विचारलं की ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी वाक्य पाठ करून म्हणून दाखवलं, तेच वाक्य पाठ करण्यासाठी तुला एवढा कालावधी का लागला? त्यावेळेला धर्मराज अतिशय विनम्रपणानं म्हणाले की गुरुदेव, आपल्या मुखातून आलेला जो शब्द होता, जो उपदेश होता, तो मी म्हणजे मंत्राप्रमाणे जपत होतं. मंत्र म्हणजे काय? तर मननात त्रायते इति मंत्र असं म्हटलं जातं. जसं चिंतन, मनन, निधी, ध्यास घेतला जातो, जो रात्रंदिवस आपल्या मनामध्ये ठसवला जातो, जो आपल्या आचार विचारांच्या माध्यमातून तो प्रत्यक्ष कृतीच्या द्वारे आपल्यातून प्रगट होत असतो, त्याला खऱ्या अर्थानं मंत्र म्हटलं जातं. आणि आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द मी ह्या मंत्राप्रमाणे जपत होतो आणि मी माझ्या प्रत्येक आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि म्हणूनच मला हा कालावधी वाटतो. भाविको, याच्यातून एक सांगायचं तात्पर्य काय की गुरुमौली आपल्याला उपदेश करत असतात की काय? तर 10 मिनिटाची भक्ती करा, ती पण एकाग्रतेने करा. पण ते करत असताना स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतायचं नाही. मग ही एकाग्रतेची जी 10 मिनिटाची भक्ती आहे, ती 10 मिनिटाची भक्ती आपल्याकडून घडते का? मग ही घडते का? कारण मौलीने नेहमी सांगितलं की एकाग्रता ही महत्त्वाची आहे. भक्ती आपण सगळीजणच करत असतो, पण त्याच्यातली जी एकाग्रता आहे, ही एकाग्रता साधणं ही अतिशय महत्त्वाचे आहे. कारण संत ज्ञानेश्वर मौलीसुद्धा सांगतात की माझेनी अनुसंधान नवीन स्नान संध्या जपध्यान होम ते सर्वही अधर्मजान मज भजन येते नाही. म्हणजे माझ्याशी तुमचं एकरूप झालं नाही, माझ्याशी तुमचं अनुसंधान साधलं गेलं नाही, तर तुम्ही केलेली भक्ती जी असते ती एक कर्मकांड ठरू शकतं, ती भक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपणाला सद्गुरू काय सांगतात, तर एकाग्रतेनं झालं पाहिजे. मग हे जे आपलं अंतर्मन आणि बहिर्मन जे आहे हे एक झालं पाहिजे. अंतर्मनामध्ये आपण ज्या परमेश्वराची, ज्या आपल्या सद्गुरूंची जी
नामस्मरण करत असतो त्या सद्गुरूंची मूर्ती आपल्या हृदयात विराजमान असायला हवी आणि मुखानं आपण त्यांचं भजन कीर्तन पूजन ह्या माध्यमातून त्यांना आळवायला हवं. संत गोरोबा काकांनी ज्या वेळेला परमेश्वराचं म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करत होते आणि अशा वेळेला ते काय करत होते, प्राप्त कर्तव्य कर्म त्यांचं जे होतं ते कुंभाराचं, आणि मग कुंभार असल्याकारणानं त्यांना ते माती तुडवावं लागत होतं. का तर गाडकी मडकी वगैरे तयार करावी लागायची ना. मग अशा वेळेला ते कर्म करत होते आणि मुखानं विठ्ठलाचं नामस्मरण चाललेलं होतं, हृदयामध्ये त्या विठ्ठलाची सावळी मूर्ती होती. अशा वेळेला त्यांची पत्नीने सांगितलं की मी जरा बाहेर जाऊन येते, तोपर्यंत बाळाला पहा. बाळ छोटंसं होतं, घरामध्ये झोपवलेलं होतं. आणि मग त्या बाहेर गेल्यानंतर थोड्या वेळेनं ते जे बाळ होतं ते रांगत 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 दारात केव्हा आलं. आणि जे गोरोबा काका होते हे गोरोबा काका भजनामध्ये तल्लीन झालेले होते आणि त्यांच्या पायाखाली त्या चिखलामध्ये केव्हा आलं आणि त्या चिखलाबरोबर तुडवलं गेलं हे त्या गोरोबा काकांना समजलं सुद्धा नाही. थोड्या वेळेनं ज्या वेळेला त्यांची पत्नी आली आणि ती मुलाला शोधायला लागली त्यावेळेला ते मूल कुठे दिसलं नाही आणि म्हणून ती गोरोबा काकांना विचारायला आली. दारात येऊन पाहते तर जो रक्त जे माती असते ते मातीचा रंग लाल झालेला असतो आणि मग तिला लक्षात येतं की आपलं बाळ रांगत 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 त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला ते एकदम मोठ्यांना किंकाळी मारते. त्यावेळेला ते गोरोबा काका असतात ते भानावरती येतात आणि भानावरती आल्यानंतर पाहतात की आपलं बाळ आपल्या पायाखाली तुडवलं गेलं आहे. भाविक प्रसंग मोठा विचित्र असतो, परंतु अशा वेळेला त्यांनी परमेश्वराची भक्ती सोडलीच नाही. आणि म्हणून ते पुन्हा त्यांनी काय केलं तर त्या भगवंताला त्या पांडुरंगाला त्यांनी आर्त स्वरानं आळवलं. त्यावेळेला तो साक्षात पांडुरंग तिथं साक्षात प्रगट झाला आणि त्यांनी ते बाळ सजीव करून दिलं. मग माऊली आपल्याला हे सांगत असतात, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात त्यावेळेला आपल्याला भक्तिरूपी व्यायाम द्यायला सांगितले. मात्र हे करत असताना त्यांनी काय सांगितलं तर एकाग्रता साधली पाहिजे. मग ही एकाग्रता आपणाला साधणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग हे जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला सुख हवं असतं, मग आपणाला नको असलेलं दुःख का बरं येत असतं? जगात सर्व सुखी असा कोणी नाहीच आहे का? तर समर्थ रामदास स्वामीसुद्धा सांगतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधून पाय. जगामध्ये सर्व सुखी असा कोणच नाही, प्रत्येकाला काही ना काही दुःख अडचणी असतातच. आणि मग ही दुःख अडचणी काय येत असतात बरं आपल्या जीवनामध्ये? तर त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी सांगतात की मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे आपण काही जे कर्म केलेलं असतं प्रत्येक जन्मामध्ये जे काही कर्म केलेलं असतं ते संचित रूपानं आपल्या खात्यावरती जमा होत असतं आणि तेच पुढं आपल्याला प्रारब्धाच्या रूपाने भोगायला येत असतं. आणि म्हणून प्रत्येकाला संचिताप्रमाणे जन्म आणि प्रारब्धाप्रमाणे भोगावेच लागतात. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सुटका होत नसते. मात्र परमेश्वरानं आपल्याला एक बोनस गुण म्हणून दिलेला आहे, तो म्हणजे क्रियामान. म्हणजे स्वच्छ कर्म जर आपण केलं गेलं तर ह्या जी भोगाची तीव्रता असते ही भोगाची तीव्रता आपल्याकडून कमी होत असते. आणि म्हणून जगद्गुरू श्रींच्या सान्निध्यात आल्यानंतर आपल्याला हे समजतं की जे आपल्या नशिबातले जे भोग आहेत हे भोग तर भोगावेच लागणार आहेत, परंतु भक्तीच्या माध्यमातून त्यांची जी तीव्रता आहे ही तीव्रता कमी करण्याचं जे सामर्थ्य आहे ती आपल्याला भक्ती प्राप्त करत असते. आणि म्हणून माऊलींनी सद्गुरू कसे असतात तर ते आत्मज्ञानी असतात, त्रिकाल ज्ञानी असतात. त्यांना माहीत फक्त तीव्रता कमी करते असं नाही, भक्ती चुकीच्या निर्णयापासून सुद्धा थांबवते. कारण भक्तीचा व्यावहारिक आपण अर्थ समजून घ्या, आध्यात्मिक अर्थ समजून घ्या, वैज्ञानिक अर्थ समजून घेऊया. आध्यात्मिक अर्थ असा आहे की भक्तीमुळे संधान साधलं जातं. नेम आची धरीन जन्मोनिया कोळी. मी काय सांगितलं की मी देवा नेम धरेन असा की वारंवार तुझ्या नामाचा मला स्वतःला छंद लावून धरेन. तर भक्ती हे नेम धरण्याचं संधान साधण्याचं एक माध्यम आहे. या नेमामुळे जो चराचरात आहे तो आपण आपल्या डोळ्यासमोर उभा करू शकतो. गोरोबा काका आपल्या कर्मामध्ये दोन प्रकारचं कर्म करत होते. एक देह माती तुडवण्याचं काम करत होता आणि तोच देह भगवंताच्या सुद्धा नामामध्ये तल्लीन झाला होता. तसं आपण आपला दररोजचा जो संसार आहे तो नीटनेटका करा. तो नीटनेटका करण्यासाठी आपल्यामध्ये संयमाची आवश्यकता आहे. चुका घडणार नाहीत. समयसूचकतेची आवश्यकता आहे, प्रगल्भतेची आवश्यकता आहे, यशस्वी नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे, चिकाटीची आवश्यकता आहे,
वाईट बरं समजून घेण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी दोन मन, अंतर्मन आणि बहिर्मन एकाग्र झालं तर डेव्हलप होतात. हे सिद्धांतानं मी अनुभवलेलं आहे, त्याची प्रचिती घेतले, आधी केले आणि मग सांगितले. हा संतांचा स्वभाव आहे. त्यामुळे मी जे सांगितलं तुम्हाला 10 मिनिटच वेळ काढा, तर मला ठाऊक आहे की मन इतकं चंचल आहे की जगामध्ये आज अतिशय वेगवान कोण म्हणून सांगायचं उदाहरण जर द्यायचं झालं तर प्रकाश लहरींचं द्यावं लागतं. पण त्याच्यापेक्षाही वेगवान आपलं मन आहे. ह्या वेगवान मनाला, ह्या झंझावाताला रोखायचं असेल तर भक्तीसारखा उत्तम व्यायाम नाही आहे. आणि याला एवढ्या मोठ्या झंझावाताला इतका वेळ तुम्ही रोखून ठेवू शकत नाही. वरून गंगा निघाली, भागीरथी निघाली, तिला बराच काळ रोखता येणार नाही म्हणून शेवटी शंकरानं जटा पुढे केली. आता पृथ्वीचा प्रलय होईल. तसं आपण हे झंझावती मन, वायुवेगानं पळणारं मन आक्रंद करत सगळ्यांना पिळवटत जाणारं हे मन जे आहे, हे बराच काळ आपण कोंडून ठेवू शकत नाही. 10 मिनटं जरी दिवसातून एकाच जागी मनाला खिळवून ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये जर विकसित झाली तर आपल्यासारखा जगात सुखी कोणीच नाही. आम्हालाही ठाऊक आहे 10 मिनटं मन एकाग्र राहूच शकत नाही. पण 10 मिनटं सांगितली तर किमान 5 मिनटं तरी, म्हणून ती 10 मिनटं सांगितली. नाही तर 24 तास सांगितलं असतं मी. पण आपण व्यावहारिक माणसं आहोत, सकाम वृत्तीचे माणसं आहोत, कर्मामध्ये लिप्त असणारी माणसं आहोत, मायेनं ग्रासलेली माणसं आहोत, भ्रमात अडकलेली आपण माणसं आहोत. आणि त्यामुळे आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून तो लॉलीपॉप तोंडामध्ये दिला आहे समस्येचा. म्हणून ते समस्येचं चॉकलेट हातावर ठेवलेलं आहे. वास्तविक समस्या मी सोडवतच नाही कधी. समस्या सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, परंतु गॅरंटी नाही आहे. ती द्यावी लागते कोणीतरी. ती दिले मी, कारण मी त्याची अनुभूती स्वतः घेतले, प्रचिती मी स्वतः घेतले. आणि अशा प्रकारे मी जर वागलो, अशा प्रकारे मी जर कृती केली तर मी एकाग्र होऊन माझ्यामध्ये हे जे गुण आहेत ते विकसित होतील. मला माझ्या जीवनाचे निर्णय योग्य प्रकारे घेता येतील. कारण कर्म कुणालाही चुकलेलं नाही. वेळ तुमच्यासाठी माझ्यासाठी कधीही थांबत नाही. हा त्याच्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असा आहे की या चराचरामध्ये सगळीकडे तो परमेश्वर आहे. त्याला आपल्या समोर उभा करायचा. तो पुढे आहे, मागे आहे, वर आहे, खाली आहे, इकडे आहे, इकडे आहे, सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. त्याला या भक्तीच्या माध्यमातून समोर उभा करायचा. जसा भक्त पुंडलिकाने 28 युगे विटेवर त्याला उभा करून ठेवला आहे. ते त्याच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. तसं तुमच्या भक्तीच्या सामर्थ्यानं जो चराचरामध्ये जो निर्गुण आहे, जो गतिमान आहे, जो अव्यक्त आहे, जो पिंडात आहे, तोच ब्रह्मांडात आहे. त्याला आपल्या समोर उभा करण्यासाठी संतांनी सांगितलं की देहभान विसरा, नाम तुझे घेतो गोरा. नामदेव महाराजांनी सांगितलं, म्हणजे गोरा कुंभारांनी सांगितलं की हा देह प्रपंचाचा दास, हा देह प्रपंचाचा दास आहे. आणि ह्या दासाला तुझ्या नावाचा छंद लागू दे. आणि जर छंद लागला तर देव थय 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 आपल्यासमोर नाचतो. नामदेवानी नाचवलं, पण मी पण माझ्या देवाला नाचवलं. मी स्वतः त्याचा अनुभव घेतो अनेक वेळा तुम्ही ते अनुभव घेत असता. मी प्रवचन करत असतो किंवा एखादी कृती करत असतो आणि विसरलो की मला माझा देव बरोबर जागेवर आणून ठेवतो. असं एकदा नाही, दोनदा नाही, हजारो वेळा घडतं. आणि ते तुमच्या देखत घडतं. तुम्हाला ते दिसत नाही कारण तुमचे चर्मचक्षु बघण्यास अजून सक्षम झालेले नाहीत. मला ते ज्ञानचक्षुनं कळतं. ज्ञानचक्षु माझे दाखवत असतात. माझ्या पाठीमागे गजानन महाराज आहेत.
आता हे गजानन महाराज का माझ्या पाठीमागे? माझा देव आहे, तो माझा परमात्मा मला जागेवर आणत असतो. तेव्हा भक्ती का करायची? तो चराचरामध्ये जो परमात्मा आहे, जो आपला आत्मा, तोच त्याचं पुढचं मोठं भव्य आणि अवाढव्य दिव्य स्वरूप परमात्मा आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाला दाखवलं, काय दाखवलं? आपलंच रूप दाखवलं, पण अवाढव्य रूप दाखवलं. ती बॉडी भगवान कृष्णाचीच होती, ते शरीर भगवान कृष्णाचंच होतं, पण विराट अनेक रूपात भगवान कृष्ण प्रसवले आणि ते विश्वरूप दर्शन झालं. तर हे भक्तीमध्ये सामर्थ्य आहे विश्वरूप दिसण्याचं. म्हणून ते जर आपल्याला जमलं तर आपण परमात्म्याशी एक संग हो आणि आपल्या जन्माचं कल्याण होईल. मिठाची बावली पाण्यामध्ये पडली, समुद्रामध्ये पडली, तर ती समुद्रामध्ये नाहीशी होते. तसं तुम्ही ज्यावेळी तदाकार व्हाल त्या देहभान गळून जाईल आणि त्याच्या स्वरूपामध्ये आपण तल्लीन होऊ. यासाठी ती भक्ती करायची. आणि अशा प्रकारची भक्ती करू लागलो की आपोआपच त्यातला व्यवहार काय, तर आपोआपच सात्विकता येते. एक प्रकारचं आपल्याला दडपण येतं. आपण नामस्मरण करतो, आपण आध्यात्मिक मार्गातले माणूस आहोत. आपल्या कपाळाला टिळा आहे, आपल्या गळ्यामध्ये माळ आहे, आपल्या छातीवर कवच आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा म्हणून गुरूंची शिकवण आहे. मी गुरूंचा चेला आहे, मी सत्संगी आहे. आपोआपच दडपण येतं आणि रजोगुण आणि तमोगुणापासून होणारे जे प्रमाद असतात आतून ते थांबतात. आणि सात्विकतेनं विचार करायला सुरुवात करतो आपण. सात्विकतेनं विचार जे करतो आणि जे कर्म होतं ते योग्य असतं, समाजाला पोषक असतं, आपोआपच पुण्य मिळतं. हा त्यातला व्यवहार आहे. जे चांगलं आहे, जे समाजाला फायदेशीर आहे, त्याला आम्ही संतांनी म्हटलं आहे पुण्य. माझा एक अभंग आहे ना, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम. तुम्ही जेव्हा शून्यामध्ये जाता, महाशून्यामध्ये, ते हे सगळे भ्रम आहेत, नंतर कळतील. आज तो विषय नाही आहे, वेळ पण कमी आहे, म्हणून तिकडे जाऊया नको. आता फक्त एवढंच समजून घेऊया की भक्तीमधला व्यवहार काय. तर भक्ती केल्यामुळे आपल्यामध्ये जी सात्विकता येते, या सात्विकतेमुळे कर्म बिनचूक होतं, योग्य ते होतं, चुकीच्या कर्मापासून थांबतो आणि त्यामुळे जन्म मृत्यूच्या येऱ्याझारा थांबतात. कारण देवानं हा नरदेह म्हणजे संधी दिलेली आहे, शेवटचा चान्स दिला आहे दुरुस्त होण्याचा, आणि म्हणून हा देह दिलेला आहे. मग या देहामध्ये जर आपण सुधारण्याचा प्रयत्न केला तर देव माफ करून टाकतो, बाकीच्या चुका सगळ्या माफ करतो आणि झालेल्या दुष्कर्मातून सुटका होते. म्हणून ते मी सांगितलं विचारपूर्वक, दिवसातून 10 मिनटं वेळ काढ आणि स्वप्नात भक्ती कर. आणि कुणाचं स्वप्नात वाईट चिंतू नकोस, जागेपणी नकोच. हेतू असा आहे, कर्म चांगलं कर, मागच्या झालेल्या सगळ्या कर्मातून मुक्तता मिळेल, माफी मिळेल. आता असंच एखादं कर्म जर असेल की जे माफ करण्यासारखं नाही, तेवढंच कर्म तुला भोगावं लागेल. आणि म्हणून कर्म कुणालाही चुकलेलं नाही. देवाधिकारा कर्म म्हणजे काम, काम म्हणजे कृती. जो सजीव आहे तो वळवळला तरीसुद्धा ते कर्म झालं, कृती झाली. मग जे काय करायचं आहे ते विचारपूर्वक करा, सुज्ञपणे करा, डोळसपणे करा. यासाठी संतांकडे या. संत तुम्हाला सात्विकतेचं मार्गदर्शन करतील की जे तुम्हाला संसार करायचा खरा ना, पण नीटनेटका करा. आपल्यामुळे दुसऱ्याला उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या. आपलं जशी शेती आहे तशी दुसऱ्याची शेती आहे, त्याची कोरू करून जमीन आपल्यामध्ये घेता कामा नये, हे संत शिकवतील. कारण ते कोरू करून तू जर त्याचं घेतलंस तर ते पाप होईल. त्याला जो त्रास देतोस ते कर्म तुझ्या अकाउंटमध्ये जमा होतं. इकडे स्वामींची भक्ती करतोय पण तिकडे दुसऱ्याला छळतोयस, तर तू केलेल्या कर्माची बेरीज 0 येईल. ती 0 व्हायला नको असेल, 1 नी 1 2 झाली पाहिजे असेल, 1 - 1 0 व्हायला नको असेल, तर संतांनी सांगितलेला बोध लक्षात ठेवा की स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. मग हातून कर्म चांगलं घडेल आणि जन्माचं सोयीत झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इथं आता रजा घ्यायचे पुढच्या आठवड्याच्या संत संघासाठी, म्हणून आपण थांबूया आणि पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये परत भेटूया.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।